पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, तुम्ही पाहताय तुमचं लाडकं चॅनल झी मराठी आणि त्या लाडक्या चॅनलवरचा अतिशय लाडका कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये। कशा आहात आपण? मस्त। तू? मी पण छान आहे, तुम्ही पण छान असाल आणि छान राहाच। बरं मला एक सांगा, आता उन्हाळ्याची सुट्टी येऊ घातली आहे, काय आपला बेत आहे? आजीकडे जायचं कळव्याला। अरे वा, आजी कळव्याला असते का? पोचलं की कळवा। हा, ही आजी तुम्हाला काय कळवू? सहज आपलं एक म्हणजे मला कसं संकट लांब आहे याची मला खात्री पटत राहील म्हणून कळवा। नाही आता कळवणार नाही। नो प्रॉब्लेम। आजी म्हणजे आईची आई आहे का बाबांची आई आहे? आईची। अच्छा, मग तिकडे जाऊन काय करायचं प्लॅनिंग असं डोक्यात आहे साधारण? सगळे भाऊ बहीण जमणार, दिवसभर खेळणार, एन्जॉय करा। आणि या वर्षी उन्हापासून काळजी घ्या, कारण सगळीकडेच अशी चर्चा आहे की उन्हाळा खूप असणार आहे। हे तर झालं आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीविषयी। तुमचा काही वेगळा बेत असेल तर तोही आम्हाला कळवा। इंटरेस्टिंग तुम्ही काही गोष्टी करत असाल तर त्याही कळवा। एक वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे, कुठले पदार्थ तुला खायला आवडत नाहीत? कारला आणि दूध। कारला आणि दूध? दूध दूध, हे काय कॉम्बिनेशन आहे? कारला आणि दूध। तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ना असाही एक प्रयत्न तुम्ही करा की जे पदार्थ मुलांना आवडत नाहीत ते कसे स्मार्टली त्यांच्या पोटापर्यंत पोहोचतील, आणि तसं आज काहीतरी करायचा माझा प्लॅन आहे। आणि म्हणून माझा डावा डोळा फडफडतोय, कारण आज कोणाला तरी लाईनवर आणायसाठी मी एक अप्रतिम पदार्थ निवडलाय जो मी आलेल्या पाहुण्यांना करायला लावणार आहे। हो की नाही? नका राग काढू माझ्यावरती। चला मग आता आजच्या भागाला सुरुवात करूया। आलेल्या दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया आणि सुरू करूया आपली खवय्येगिरी। या नमस्कार। या 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 नमस्कार। या जरा मैदानात या। काय नाव मॅडम आपलं? माझं नाव दीपाली भातखळकर। दीपाली भातखळकर, अरे वा, आडनावातच भात नावाचा पदार्थ आहे। आणि आपलं काय नाव? छाया हनुमंत रावडे। बरं, काय करता तुम्ही? मी ब्युटिशियन आहे। वा, आपण काय करता? आमचा बिझनेस आहे नाशिकला, तर मग मी बिझनेसमध्ये मिस्टरांना मदत करते। एक 4 ते 5 तास रोज मी ऑफिसला जाऊन अकाउंट्सचं काम बघते। खतरनाक, महत्वाचं डिपार्टमेंट तुमच्याकडे ठेवलंय तुम्ही, अकाउंट्सचं। तुम्ही कुठे राहता? मी दादरला। दादरला। आणि तुम्ही प्रॉपर नाशिकला? फार छान वाटलं तुम्ही इथे आलात। आज पदार्थ कोणते करणार आहात? मी कारल्याचे कटलेट। कारल्याचे कटलेट? येस, कुणाला तरी कारला आवडत नाही आणि आज कारल्याचे कटलेट होणार आहेत। खाशील ना? येस, धन्यवाद। तुम्ही काय करणार आहात? मी मक्याची कचोरी। चला, भातखळकर मॅडम आणि रावडे मॅडम, आता आपण स्वयंपाकाकडे जाऊया। पहिल्यांदा पदार्थ कुणाचा बघायचा आहे? म्हणजे तुला कारल्याचे कटलेट पहिल्यांदा बघायचे आहेत। चला लगेच बघूया कारल्याचे कटलेट। नावामध्ये कारल्याचा कडूपणा जरी असला तरी पदार्थ करण्यामध्ये प्रेम असलं की त्याची गोडी जरा वेगळी असते। पण स्वयंपाक सुरू करण्याआधी पाहुण्यांना द्या की हे घ्या 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 घ्या, नाशिककरांना पण द्या। ॲप्रन घातल्यामुळे 2 उद्देश सफल होतात। एक, स्वयंपाक स्वच्छतेत होतो आणि तुम्ही दिसताही छान। हो की नाही? हो, नक्कीच। तुम्ही दिसता छान याच्यावरती आम्हाला जरा विशेष आनंद होतो, कारण तुम्हाला जरा प्रसन्न वाटलं पाहिजे ना स्वयंपाक करताना। छान, कसं वाटतं ॲप्रन तुम्हाला? मस्त मस्त आहे की नाही? आता हे तुमच्याकडे ठेवा आणि रोज स्वयंपाक करताना आम्हाला मिस करत जा। ठीक आहे, चला लगेच पहिल्या पदार्थाकडे जाऊया आणि बघूया कारल्याचे कटलेट। चला छाया मॅडम, आता तुमचा पदार्थ बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे कारल्याचे कटलेट। कारल्याचे कटलेट। कारला कोणाला तरी आवडत नाही बरं का? मला कटलेट आवडतं। अच्छा, अशी गंमत आहे बघा। हेच चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे। कारला आवडत नाही पण कटलेट आवडतं। मग आता कारल्याचंच कटलेट केलं तर जाणार कुठे? खावंच लागणार। चला मग साहित्य सांगा। 2 स्वच्छ धुवून घेतलेली कारली खिसवून घ्यायची आहेत। भिजवलेल्या डाळी, मैदा, चीज, आलं लसूण मिरची पेस्ट, चिंच आणि गुळाचा कोळ, सजावटीसाठी कोथिंबीर, बडीशोप पावडर, मीठ आणि सॉस। फॅन्टास्टिक। आता याच्यामध्ये तुम्ही ज्या डाळी म्हणालात त्या डाळी कोणकोणत्या आहेत? एक आहे मुगाची दिसतीये मला, दुसरी उडीद डाळ, सफेद उडीद डाळ, आणि तिसरी चणा डाळ। चणा डाळ। साहित्य तसं मोजकं आहे। आता काय, कधी कधी आपल्याला आवडत नसलेला पदार्थ नेमका कसा होतो हे न पाहिलेलं फार बरं असतं, म्हणजे एंड प्रोडक्ट खायला मज्जा येते। तसं तू आता ते बघू नको आम्ही काय करतोय, तू याचं छानसं विमान कर, तोपर्यंत आम्ही पदार्थ करतो। ठीक आहे, जा मॅडम प्लीज जरा काळजी घ्या स्वतःची। या मॅडम। चला छाया मॅडम, आता आपल्याला कृती करायची आहे। काय करायचं पहिल्यांदा? भिजवलेल्या डाळी मिक्सर मधून वाटून घ्यायच्या आहेत। हे बघा, वाईट वाटून घेण्यापेक्षा डाळी वाटून घेतलेल्या केव्हाही चांगल्या। वाईट वाटले की त्रास होतो, डाळी वाटले की काही त्रास होत नाही। छाया मॅडम, आम्ही असं ऐकलंय तुमचे हस्बंड जे आहेत ते ढोलकीपटू आहेत म्हणे? हो, ढोलकी वाजवतात? ढोलकी, पखवाज आणि तबला पण किती छान। वा 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 वा।
आणि तुम्ही काही कला प्रकारात तुम्हाला कुठलं आवडतं? मला गाणं गायला आवडतं आणि मी नाटकामध्ये पण 2 वेळा रोल केला आहे. म्हणजे नाटक आवडतं म्हणजे. अच्छा, हां. म्हणजे स्पर्धेतली नाटकं वगैरे असतात त्याच्यात का? हो अरे वा वा. पथनाट्य म्हटल्यानंतर आवाज खणखणीत पाहिजे. हो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चांगल्या अर्थाने कशाची लाज वाटता कामा नये. बरोबर. कारण पथनाट्य करताना तुम्हाला एवढं निडर राहायला लागतं की कुणी पाहो न पाहो, ऐको न ऐको, आपलं खणखणीतपणे मांडायचं. बरोबर की? बरोबर. आता आपण हे वाटून घेऊया. पाणी घालायला लागणार आहे? नाही. ठीक आहे. मग असंच कोरडं वाटायचं? हो. वाटलं जाईल ते? हो. ठीक आहे. भिजवलेले आहेत त्याच्यामुळे ते वाटतं. ठीक आहे, चला. भिजवलेल्या या ज्या 3 डाळी आहेत त्या कारल्याच्या कटलेटसाठी आपण व्यवस्थित मिक्सरला वाटून घेऊया. तोपर्यंत तुम्ही काही वाटून घेऊ नका, थोडीशी वाट बघा. ओके, चला. कटलेटसाठी लागणारी जी डाळ आहे ती आपण वाटून घेतली, पाणी न घालता, कारण डाळी 4 तास भिजवल्या होत्या. पुढे काय छायाताई? आता याच्यामध्ये आपल्याला किसलेलं कारल्याचं हे घालायचं आहे. कारलं जे आपण किसून घेतलंय घेतलेलं कारलं ते बाऊल लागेल ना? हां. तिथे आहे बघा. आणि त्याच्यामध्ये कारलं जे आहे ते घालायचं आहे. माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर गुरोळी. कुठे? गुरोळी म्हणजे पुण्यामध्ये पुरंदर तालुका जो आहे तिथून सासवड ऐकलंय हो, तुम्ही? ऐकलंय. मग सासवड पासून 18 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. अच्छा. आणि सासर आता? सासर दादर. दादरला. मग तुम्ही तिकडून इकडे कसं, म्हणजे आल्यानंतर तुम्हाला मुंबईची सवय होती आधीपासून? नाही, लग्नानंतर मी मुंबईला आले. आधी आम्ही नेरूळला आलो. घेऊ हे. हो, घ्या. 2 टेबलस्पून मैदा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये बरं, घ्या. आलं लसूण पेस्ट चवीपुरती. मैद्याने जरा कुरकुरीतपणा येईल ना? हां. आणि बडीसोप पावडर 2 टेबलस्पून घ्यायची आहे. घ्या. हा मी गूळ आणि चिंचेचा कोळ घेतलेला आहे. वेगळा चमचा देऊ का तुम्हाला? हां, चालेल. जरा ते घ्या. गूळ आणि चिंचेचा कोळ. हां, त्याने जरा कडूपणा कमी होईल म्हणून. बरोबर आहे. हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. कितीही नाही म्हणलं, किती पौष्टिक असलं आणि किती चांगलं असलं तरी शेवटी कडू खायला कोणाला आवडत नाही ना. त्याच्यामुळे जरा गूळ आणि चिंचेचा कोळ. हां, चवीपुरतं मीठ. बरं. याच्यामध्ये अजून एक आपली एक सवय म्हणून कटलेट करताना आपण, हो करा की, कटलेट करताना आपण काही किसलेल्या भाज्याही घालतो. हो. किसलेलं गाजर, बीट, क्रश केलेले मटार, तर तेही कारल्याच्या बरोबरीने तुम्ही घालू शकता ना? बरोबर ना? घालू शकतो. कारलं म्हटलं की मुलं कसं तोंड कारलं असं करतात. त्याच्यामुळे आपण अजूनही काही घालू शकतो जेणेकरून ते पौष्टिक पण आहे. बरोबर आहे. तुम्हाला एक खूप खरी गोष्ट सांगू का? प्रायव्हेट, मी सुद्धा कारलं खात नाही. आज खाल. मला आवडत नाही, पण आता आज कटलेटच्या स्वरूपात केल्यामुळे जरा मज्जा येईल. चला, मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आपण पॅनही घेतला. आता काय करू? पॅनला तेल लावून घ्या ब्रशने. मी आज बरीच मदत करतोय तुम्हाला. थँक्यू. वेगवेगळ्या प्रकारचे शेप म्हणजे मिळतात, तर मी हा आणला हार्ट शेपचा. त्याला पण तेल लावायचं? हो. अच्छा. जेणेकरून चिकटवू नये म्हणून. बरं, ठीक आहे. साधारण पॅन आणि हार्ट शेपचा मोल्ड या सगळ्यांची टाळू माखायची आपल्याला, हो की नाही? हो. जेणेकरून आपलं बाळ गुटगुटीत होईल. आता काय करायचं पुढे ते सांगा. आता हा शेप ठेवायचा तव्यावर. अच्छा. मी पुढे थोडी. हो, या की. गॅस बारीक केला. अच्छा, तव्यावरच मोल्ड ठेवायचं होय? हां, तो शेप येण्यासाठी. बरं, ठीक आहे. माहेरी कोण कोण आहे आता? माहेरी आई बाबा, दादा वहिनी आणि त्यांची एक मुलगी. अच्छा. लव्ह मॅरेज आहे तुमचं? नाही, अरेंज मॅरेज. चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे कसे पुरवावे ह्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. वरून सुद्धा? हां. नको हो, जास्त तेलकट होईल. नाही, थोडंसं टाकावं लागतं. ठीक आहे. भाजण्यासाठी. ठीक आहे. पण मी काय म्हणतो, जेव्हा आपण त्याला उलट करू तेव्हा त्याला तेल लागेलच ना? नाही, तरी पण म्हणजे थोडंसं चिकटायला नको, झाकण ठेवणार आहात ना आपण. बरं, ठीक आहे. वरून झाकण ठेवायचं का?
5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे बारीक गॅसवर. ठीक आहे, 5 मिनिटं झाकण ठेवलं की ते एका बाजूनी होईल, दुसऱ्या बाजूनी करून घ्यायचं, शालो फ्राय करायचं. चला ठीक आहे. आणि मग नंतर चीज आणि कोथिंबीरनी सजावट करायची. फॅन्टास्टिक. साधारण तुम्हाला अंदाज आलेला आहे कारल्याचं कटलेट कसं होणार आहे. आम्ही ते दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घेतो. तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता कारल्याचे कटलेट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम भिजवलेल्या डाळी म्हणजेच मूग डाळ, उडदाची डाळ आणि चणा डाळ मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्याव्या. मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यावं. त्यात कारल्याचा कीस घालावा. त्यानंतर त्यात 2 चमचे मैदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, बडीशेप पूड, चिंच गुळाचा कोळ आणि चवीनुसार मीठ घालावं आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यावं. आता या मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे कटलेट्स तयार करून घ्यावे. झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलो फ्राय करून घ्यावे. किसलेलं चीज आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वापरून गार्निश करावे. कारल्याचे कटलेट्स खाण्यासाठी तयार आहेत. हे बघा, माझे गुरुजी असं म्हणायचे की पाण्याची भीती घालवण्याचा उत्तम मार्ग त्याला पोहायला शिकवायचं. तसं कारलं आवडत नाही याचा उत्तम मार्ग सजवायलाच मुलांना द्यायचं की मग आपोआप ते खावंसं वाटतं. कोथिंबीरीने जरा त्याला सजवा. व्हेरी गुड. तर हे कटलेट आता आपण आनंदाने खाऊया. कसं टेम्पटिंग वाटतंय ना. ठीक आहे, पण सध्या जरा मोह आवरूया का प्लीज ना, कारण प्रेक्षकांना कसं पुढचाही पदार्थ दाखवायला लागतो. हे जरा बाजूला ठेवूया आणि पुढच्या पदार्थाकडे बोलूया. दीपालीजी, युअर टाइम स्टार्ट्स नाव. कुठला पदार्थ आहे हा? मी मक्याची कचोरी करणार आहे. साहित्य सांगा. 2 वाट्या क्रश केलेले मक्याचे दाणे घेतलेत, अर्धी वाटी नारळाचा चव, 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी कणिक घेतली आहे, मोहन घालायला 4 चमचे तूप घेतलंय, कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेत आणि मीठ आणि तेल लागेल तळायला आणि पाणी. ते आम्ही तुम्हाला देणार. तेल आणि पाणी आमच्याकडे आहे. आता हे डाळीचं पीठ म्हणजे बेसनाचं पीठ आहे ना? हो, बेसन पीठ. ठीक आहे. आणि क्रश केलेले जे मका आहेत ते काय उकडून क्रश केलेत का कच्चे केले? नाही, कच्चेच क्रश केलेत, कारण मका उकडायची काही गरज नाही. आता याची आपण कचोरी करणार आहोत. ठीक आहे. छाया मॅडम, तुम्ही छान पदार्थ केला, त्याची मी जरा सांभाळते. ठीक आहे, पण सांभाळायचा. ठीक आहे, थोडा वेळ जरा माझं पोट सांभाळ. दीपालीजी, आता आपल्याला कृती करायची आहे. काय करायचं पहिल्यांदा? सगळ्यात पहिले आपल्याला डाळीचं पीठ आणि कणिक भिजवून घ्यावी लागेल. त्याच्यात तुपाचं मोहन घालून, पाणी घालून आणि मीठ घालून ती भिजवून घ्यावी लागेल. घ्या. हे डाळीचं पीठ घेतलंय. डाळीच्या पिठापेक्षा कणिक थोडी आपल्याला कमी घ्यायची आहे. बर. साइड हिरो आहे. हो, मेन हिरो डाळीचं पीठ. त्यात मीठ घालू थोडंसं. तुपाला वेगळा चमचा वापरू का? हो हो, का नाही. मोहन म्हणून आपल्याला 1-2 चमचे तूप पुरेल. बर. आणि हे आपल्याला साधारण घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे खूपही घट्ट नाही. दीपाली मॅडम, तुमच्या काय हॉबीज आहेत? मला वाचन आवडतं आणि थोडंफार अगदी गुणगुण एवढं गाणं, आणि मुख्य म्हणजे मला ट्रेकिंग खूप आवडतं. चॅलेंज असतं ना ते. हो हो, कारण ट्रेकिंग करायला तुम्ही फक्त फिजिकली नाही तर मेंटली सुद्धा फिट असणं फार आवश्यक आहे. हो हो, मध्येच हार मानणं चालत नाही. एखादा काय अनुभव ट्रेकिंगचा? ट्रेकिंगचा अनुभव म्हणजे मी शाळा कॉलेजमध्ये केलं ट्रेकिंग, बरंच केलं. राजमाची फोर्ट किंवा कॅम्पही केले, म्हणजे प्रॉपर त्याच्यात रॉक क्लाइम्बिंग, व्हॅली क्रॉसिंग असं पद्धतीचं सगळं शिकवतात, तेही केलं. पण नवीन लग्न झालं होतं आमचं, तर माझं तसं काही तयारी नव्हती की माझ्याकडे ट्रेकिंगचे शूज वगैरे, मी काही असं ट्राउझर्स ते नेलं नव्हतं. पण अचानक आदल्या दिवशी ठरलं की उद्या कळसूबाईला जाऊया. माझे मिस्टर, त्यांचे मित्र, त्यांच्या मिसेस. तर मग मी तशीच पंजाबी ड्रेस, ओढणी आणि पायात साधे सँडल घालून पूर्ण कळसूबाई चढून परत आले. देवा. पण ठीक आहे, सगळी काळजी घेतलेली बरी असते ट्रेकिंग, हो की नाही? वा, छान. अशी एक कुठली तरी आवड पाहिजे घराघरातल्या प्रत्येकाला, त्यातल्या त्यात गृहिणींना. कारण त्यांना असं वाटत असतं की आता काय आपण घरातल्या कामामध्ये स्वतःला बिझी करून घेऊ. पण नाही, जरा अशा आवडीमुळे तुम्ही काय फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली फिट राहता, थोडा बदल मिळतो. चला, आपण आता छान मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, पीठ तर आपण छान मळून घेतलेली आहेत. पुढे आता
आता आपल्याला फोडणी करून त्याच्यात मिरच्यांचे तुकडे घालणार आहोत आपण. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याचे तुकडे घालून त्याच्यात आपण मका अगदी 2 मिनटं वाफवून घेणार आहोत आणि मग खाली उतरवून त्याला त्याच्यात ओल्या नारळाचं खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहोत की आपलं सारण तयार होईल. बघा तेल. हो बस बस बस. ह्याच्यात आपण हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूया. आपण मक्याचे दाणे घालूया. तसं तुम्ही कचोरीच्या सारणामध्ये खूप कमीत कमी साहित्य वापरताय. हो कमीत कमी आहे कारण हे पटकन होणार आहे. आता हे वेगळे पदार्थ पटकन होणारे मी माझ्या आत्ते सासूबाईंकडून शिकले. अच्छा. हो आत्ते सासूबाई. हो आत्ते सासूबाईंकडून लई भारी करतात का त्या? हो हो खूप छान करतात. त्यांनाही खूप आवड आहे करायची आणि सगळ्या सुनांना शिकवायची पण फार आवड आहे. चांगलं आहे. आणि खूप त्यांचं नेहमीचा पेटंट आहे म्हणजे पटकन होतं पटकन होतं. अगं दीपाली पटकन होतं. चांगलं आहे. त्यांना आवड आहे हे तर महत्वाचं आहेच शिकवायची. 2च मिनिटं वाफ देऊया. बरं मग झाकण ठेवायचंय का? हो. सासूबाईंना शिकवायची आवड आहे हे तर उत्तम आहेच आहे, पण सुनबाईंना शिकायची आवड आहे हेही फार उत्तम आहे. वाफ आलेली आहे. बंद करू गॅस? हो गॅस बंद करूया. थांबा जरा. हो 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 हो. मक्याचा काय छान सुवास येतोय बघा. बेस्ट. आता काय करायचं दीपाली मॅडम? आपण ह्याच्यात 1 अर्धी वाटी ओलं खोबरं घालूया. टाको टाको. छान. आणि कोथिंबीर. कारण काय होतं कचोरीतल्या सारणामध्ये सुद्धा आजकाल खूप मसाले, बडीशेपी, धणे, जिरे आपण खूप काय काय घालतो. तेही चांगलंच आहे पण हे जरा कमीत कमी साहित्यात आहे. हो. काय मिक्स करायचंय? हो मिक्स. आता हे गार होऊ द्यायला लागेल ना? हो हे गार झालं की आपण कचोरी करायची. पुऱ्या लाटून त्याच्यात स्टफिंग करून आपण त्या डीप फ्राय करणार. करेक्ट. कचोरीसाठी लागणारं पीठ मळलं, कचोरीसाठी लागणारं सारण तयार झालं. पण काय थोडंसं थांबूया. गरम सारण जर पारीमध्ये भरलं तर खाणाऱ्याला किती सुख लाभलं तरी करणाऱ्याचे हात भासतील, जे आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे हे गार झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. कौन कौन देखना चाहता है कौन की कचोरी? तो देखिए ना, हमने कब मना किया है. अभी इसमें क्या बाकी है? आपण गार झाल्यावर ना त्यात मीठ घालणार आहोत चवीपुरतं. ठीक आहे. हे बघा महत्वाचा टच देण्याचं काम नेहमी माझ्या हातात मी ठेवत असतो. आता याच्यामध्ये मस्तपैकी मीठ घालूया आणि ते मिक्स करूया. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, कचोरीची पारी घ्या लाटायला. आपण याची छोटी पुरी लाटून घेऊया. त्यानंतर आपण ना स्टफिंग भरूया हे थोडंसं त्याच्यात. बरं. बस. आता आपण हे बंद करून घेऊ सगळं. मस्त. घरामध्ये जर पार्टी असेल, कोणाचा वाढदिवस असेल तर कचोरी अर्थात कॉर्नची कचोरी करायला काहीच हरकत नाही. आणि खायला काय दह्याची चटणी, टोमॅटो सॉस. हो सॉस, शेजवान चटणी, हिरवी चटणी, आवड आपली आपली. तेल तापलं आहे दीपाली मॅडम? हो. हे आपण हलकेच अगदी हलके लाटून घेऊ 1-2दा. खूपच हलके म्हणजे एक त्याला आकार द्यायला बस, बाकी काही नाही. आणि तळायची, डीप फ्राय करून घेऊ आपण. मस्त. चला कॉर्न कचोरी तयार होते आहे. छान. आम्ही ती तळायला आता सोडलेली आहे. एकाने आमचं काय भागावं. आमच्याकडे एक लेकरू आहे, तुम्ही तर पाहिलंय हो की नाही. लांबच्या भावाची जवळची मुलगी, चोचले जिभेचे लाड मुलाचे. कॉर्न कचोरी आम्ही घेतो तळून, वरचेवर तळत राहतो. तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. आता मक्याची कचोरी तयार करण्याची कृती पाहूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये डाळीचं पीठ, कणिक, चवीपुरतं मीठ आणि मोहन म्हणून 2 चमचे तूप घालून थोडं थोडं पाणी घालत याचा एक घट्टसर गोळा तयार करून घ्यावा. तो झाकून बाजूला ठेवावा. आता एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि क्रश केलेले मक्याचे दाणे घालावे आणि थोडा वेळ हे परतून घ्यावं. 1-2 मिनिटं झाकून वाफ येऊ द्यावी. आता गॅस बंद करून त्यात ओलं खोबरं घालावं, तसंच बारीक चिरलेली कोथिंबीरही घालावी आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. आता हे सारण थंड होऊ द्यावं. त्यानंतर सारणात चवीनुसार मीठ घालावं. आता मळून ठेवलेल्या पिठाचे लहान लहान गोळे करून त्याच्या पाऱ्या तयार कराव्या. त्यात सारण भरून पारी व्यवस्थित बंद करून घ्यावी आणि हलक्या हाताने थोडीशी लाटून घ्यावी. आता ही कचोरी गरम तेलात खरपूस तळून घ्यावी. गरमागरम मक्याची कचोरी खाण्यासाठी तयार आहे. खवय्यांनो, आजच्या भागामध्ये दादरच्या छाया मॅडम आणि नाशिकच्या दीपाली मॅडम इथे आल्या. धन्यवाद.
थँक्यू. आम्हाला छान वाटलं. तुम्हाला बरं वाटलं नाही ते? हो, खूप छान वाटलं. छान अनुभव होता आजचा. वा वा वा. आम्हालाही कायम तुमची आठवण राहील. तुमचे पदार्थ केले लक्षात राहतील. आता नाशिकला सगळ्यांना सांगा. हो नक्की, तुम्ही सगळे नाशिकला या. नक्की येणार आम्ही आणि तेव्हा आपण सगळे मिळून काहीतरी छान बेत करूया. दादरला येऊ, नाशिकला येऊ, हो की नाही? धन्यवाद. या कार्यक्रमात आलात, खूप मनापासून आभारी आहोत आणि परत परत येत राहा. हे स्वयंपाकघर तुमचं आहे. नक्की. चला आता आपण खायला सुरुवात करूया, पण त्याआधी लाडक्या खवय्यांनो तुम्हाला करतो मी टाटा. आम्हाला भेटा पुढच्या भागात. पण तोपर्यंत एक अतिशय प्रेमाचा सल्ला की कुठेही जाऊ नका हो आपलं झी मराठी सोडून आणि अरबट चरबट खाऊ नका हो. चला भेटूया पुढच्या भागात. काळजी घ्या स्वतःची. असे छान छान पदार्थ घरी नक्की ट्राय करा आणि चोचले जिभेचे लाड मुलांचे पुरवत राहा. कारण मुलं खुश तर आपण सुखी राहू शकतो. मुलं जर खुश नाही राहिली तर आपलं काही खरं नाही. चला टाटा बाय बाय. भेटा मला पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.